आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात सलाम. उपासना या कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की याकोबाने देवाच्या आज्ञेप्रमाणे बेथेल येथे जाऊन वेदी बांधली आणि देवाने त्याला पुन्हा आशीर्वाद दिला. त्या अनुभवामुळे त्याचे जीवन अधिक दृढ झाले. आजच्या भागात आपण एसावची वंशावळ आणि अदोम राष्ट्राची सुरुवात पाहणार आहोत. या अध्यायात अनेक नावे आणि पिढ्या दिल्या आहेत, ज्यातून आपल्याला देवाची योजना आणि इतिहासातील त्याची कार्यपद्धती समजते. जरी हा अध्याय वंशावळीबद्दल असला तरी तो आपल्याला सांगतो की देव प्रत्येक पिढीवर लक्ष ठेवतो आणि त्याची योजना प्रत्येकाच्या जीवनातून पूर्ण होत असते. चला तर मग आजच्या या महत्त्वपूर्ण वचनाकडे आपण लक्ष देऊया. उपासना कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रियांनो, आजच्या कार्यक्रमात आपण उत्पत्ती अध्याय 36 याचा अभ्यास करणार आहोत. या अध्यायामध्ये आपण जो विषय हाताळणार आहोत तो आहे एसाव कनानहून सेईर पर्वतावर जातो. हा अध्याय पूर्णपणे एसावच्या कुटुंबाशी संबंधित आहे, जो एदोम राष्ट्र बनला. जरी सामान्य वाचकासाठी ते फारसे मनोरंजक नसले तरी या नावाचा आणि त्यांच्यापासून आलेल्या लोकांचा पाठपुरावा करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक अद्भुत अभ्यास आहे. तुम्हाला आढळेल की येथे उल्लेख केलेली काही नावे आज त्या महान अरबी वाळवंटात ऐकायला मिळतात. तंबू बनवणारा उमर तेथेच आहे. तसेच तेमान, सफो, कनाज आणि कोरह देखील आहेत. बरं, येथे एसावचे कुटुंब आहे आणि ते अजूनही त्या भागात आहेत. एसावचे कुटुंब मृत समुद्राच्या दक्षिण आणि पूर्वेला असलेल्या एदोममध्ये स्थायिक झाले. हा एक डोंगराळ प्रदेश आहे आणि एदोमची राजधानी खडकात खोदलेले पेट्रा शहर आजही तेथेच आहे. यशया, इर्मया, यहेजकेल आणि ओबद्या यांच्या पुस्तकांमध्ये एदोमबद्दलची भविष्यवाणी उल्लेखनीयपणे पूर्ण झाली आहे. एदोम राष्ट्र एसावापासून आले. या प्रकरणात 3 वेळा हे स्पष्ट केले आहे की एसाव हा अदोमचा पिता आहे. खरं तर नावे समानार्थी आहेत. उदाहरणार्थ वचन 8 पहा. मग एसाव आणि अदोममध्ये काय फरक आहे? बरं, जेव्हा आपण पहिल्यांदा एसावला भेटलो तेव्हा आपण त्याला इसाहाकाच्या कुटुंबातील एक मुलगा म्हणून पाहिले. तो बाहेर फिरणारा, धष्ट पुष्ट, देखणा दिसणारा खेळाडू मुलगा होता. बाहेरून तो आकर्षक दिसत होता, पण जर कधी शारीरिकदृष्ट्या कोणी पुरुष असेल तर तो एसावच होता. बरं, तो एक आकर्षक तरुण होता, पण तो दैहिक स्वभावाचा होता. कदाचित कोणी देवाने एसावापेक्षा याकोबाला निवडल्याबद्दल त्याच्याशी वाद घालू इच्छित असेल. एसाव बाहेरून खूप चांगला दिसत होता. देवाने चूक केली असती का? बरं, ओबद्याच्या छोट्या भविष्यवाणीत आपण एसाव उघडा पडलेला पाहतो. एक छोटा एसाव सुमारे 1,00,000 अदोमी बनला होता. त्यापैकी प्रत्येकजण एक छोटा एसाव आहे. आता राष्ट्राकडे पहा आणि तुम्हाला एसावापासून काय आले ते दिसेल. हे एसावला सूक्ष्मदर्शकाखाली ठेवण्यासारखे आहे. तो खूप मोठा झाला आहे. आपल्याला काय दिसते? आपल्याला अभिमानाने भरलेले राष्ट्र दिसते. देवाने अदोमला म्हटले, ओबद्या याचा 1 अध्याय आणि 3 आणि 4 या वचनांमध्ये आपण पाहतो की खडकाच्या कपारीत उच्चस्थानी वसणाऱ्या तू आपल्या मनात समजतोस की मला खाली जमिनीवर कोण पाडणार? या तुझ्या मनाच्या अभिमानाने तुला दगा दिला आहे. तू गरुडाप्रमाणे आपले घरटे उंच केलेस, तुझे घरटे ताऱ्यांमध्ये बांधलेस, तरी मी तुला तेथून ओढून खाली पाडेन असे परमेश्वर म्हणतो. त्यांच्या हृदयाचा अभिमान हा स्वातंत्र्याची घोषणा होती. एक आत्मा जो म्हणतो की तो देवाशिवाय जगू शकतो आणि त्याला देवाची गरज नाही, तो म्हणजे एसाव. जुन्या कराराच्या शेवटच्या पुस्तकात देव म्हणतो, मी याकोबावर प्रेम केले आणि मी एसावाचा द्वेष केला. हे लोक जगल्यानंतर 1000 वर्षांहून अधिक काळ देवाने असे कधी म्हटले नाही.
परंतु सुरुवातीलाच देवाला एसावाचे हृदय माहीत होते. इतिहासात त्यांनी आपले मार्ग तयार केल्यानंतर आपल्या सर्वांना हे स्पष्ट होते की देव अचूक होता. यावेळेस आपण उत्पत्ती याच्या 36वा अध्याय आणि पहिलं वचन वाचणार आहोत. एसाव म्हणजे अदोम याची वंशावळ. पुन्हा आपल्याला सांगितले आहे की एसाव म्हणजे अदोम. यावेळेस आपण 36वा अध्याय आणि 2 आणि 3 हे दोन्ही वचन आपण वाचूया. एसावाने कनानी मुलीतील बायका केल्या. एलोन हित्ती याची मुलगी आदा, सिब्बोन हिव्वी याची नात म्हणजे अनाची मुलगी अहलीबामा आणि इस्मालाची मुलगी नबायोताची बहीण बासमत या बायका त्याने केल्या. तुम्हाला आठवत असेल की एसावाने 2 कानानी स्त्रिया आणि एका इस्माइली स्त्रीशी लग्न केले होते. आपण वाचूया आता 6 आणि 7 ही वचने. मग एसाव आपल्या बायका, मुलगे, मुली, आपल्या घरची सर्व माणसे, आपली गुरेढोरे व इतर जनावरे आणि कनान देशात मिळवलेले धन हे सर्व घेऊन याकोब राहत होता. तेथून दूर देशी निघून गेला, कारण त्यांची संपत्ती एवढी वाढली की त्यास एकत्र राहण्याची सोयच नव्हती. तसेच त्यांची गुरेढोरे फार वाढल्यामुळे ज्या देशात ते उपरी होते तेथे तेवढ्यांचा निर्वाह होईना. लक्षात ठेवा की अब्राहाम आणि लोट यांनाही अशी समस्या होती. त्यांच्यासाठी पुरेशी कुरण जमीन नव्हती. प्रत्येकाकडे खूप गुरेढोरे होती. ते वेगळे झाले होते आणि आता एसाव वचन दिलेला देश सोडून जातो. आर्थिक परिस्थितीमुळे तो स्वतःहून जातो. यावेळेस आपण 36वा अध्याय आणि 8वं वचन वाचणार आहोत. म्हणून एसाव सेईरच्या डोंगराळ प्रदेशात वस्ती करून राहिला. एसाव हाच अदोम. आता एसाव कनानमधील सेईर देश वरून जिथे याकोब पदन आरामहून परतला तेव्हा राहत होता, जे आपण उत्पत्ती याचा 32वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये पाहिले होते, त्या सेईर पर्वतावर जातो, ज्याचे मी आधीच वर्णन केले आहे. यावेळेस आपण वाचूया 12वं वचन. एसावाचा मुलगा अलिपाज याची तिम्ना म्हणून एक उपपत्नी होती. तिच्या पोटी त्याला अमालेक झाला. एसावाची बायको आदा हिचा हा वंश. अमालेकींची ही सुरुवात आहे. शतकानुशतके वाळवंटात असलेल्या जमाती अनेक दिशांना पसरल्या. त्यापैकी बरेच जण उत्तर आफ्रिकेतून पुढे सरकले. सर्व अरब जमाती अब्रामापासून आल्या. मिस्री हागार आणि साराच्या मृत्यूनंतर त्यांनी कटुराशी लग्न केले आणि जमातींमध्ये आंतरविवाह झाले आहेत. ते इस्रायली लोक ज्या कुटुंबात आहेत त्याच कुटुंबातील आहेत. एकदा डॉक्टर मगी मध्य पूर्वेत एका अरबाला भेटले होते. त्याने डॉक्टर मगी यांनी संदेशात इस्रायल राष्ट्राबद्दल केलेल्या विधानावर विरोध व्यक्त केला. तो ख्रिश्चन अरब असला तरी तो इस्रायल राष्ट्राचा द्वेष करीत होता. डॉक्टर मगी त्याला म्हणाले, पण तो तुमचा भाऊ आहे. परंतु हे ऐकल्यावर तो अरब फारच चिडला. तो म्हणाला, माझा त्यांच्याशी अजिबात संबंध नाही. परंतु डॉक्टर मगी यांनी आग्रह धरला की तो तसाच आहे आणि म्हणाले, तुम्ही दोघेही सेमिटिक लोक आहात. तुम्ही जितके ते आहात तितकेच ते देखील सेमिटिक आहेत. आणि शेवटी त्या अरबाला ते खरे असल्याचे मान्य करावे लागले. म्हणून हा अध्याय महत्त्वाचा आहे, कारण तो हे संबंध दाखवतो. देवाचा आत्मा आपल्याला याबद्दल सांगण्यासाठी भरपूर वेळ घालवित आहे. या अध्यायात आपल्याला काही विनोद देखील आढळतील. यावेळेस आपण वाचूया 36वा अध्याय आणि 15वं वचन. एसाव वंशातले सरदार झाले ते हे. एसावाचा पहिला मुलगा अलिपाज, याचे मुलगे सरदार तेमान, सरदार ओमार, सरदार सपो, सरदार कनाज. हे सरदार त्यांना जगात कोठून मिळाले? बरं, इथेच खानदानाची सुरुवात आहे. त्यांनी फक्त या पदव्या धारण केल्या. त्यापैकी प्रत्येक जण सरदार बनला. हे फक्त टोपण नाव नाही, ते यावरून व्यवसायाचा अर्थ लावतात. सरदारपणाची सुरुवात एसावच्या कुटुंबात आहे. वाचूया आपण 19वं वचन. एसाव म्हणजे अदोम, याचा हा वंश, त्यातले सरदार हे होत. आता त्यांच्या कुटुंबात सरदार आहेत. बरेच लोक त्यांच्या वंशाचे राजेशाहीकडे वळू शकतात.
मला आश्चर्य वाटते की युरोपमधून आलेले कोणी द्राक्षमळ्यात काम करणारे, मातीची भांडी बनवणारे आणि जोड्यांची दुकाने चालवणारे लोक होते का? प्रत्येकजण राजेशाहीतून आलेला दिसतो. बरं, एसाव त्यापैकी बरेच जण निघाले. खरं तर तो सरदार निर्माण करण्यापेक्षा पुढे गेला. वाचूया यावेळेस 36वा अध्याय आणि 31वं वचन. इस्रायल लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्यापूर्वी अदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते हे. राजे असण्याचा हा व्यवसाय देवाने त्यांच्या लोकांसाठी आखला नव्हता, पण अदोमची जीवनशैली अशी होती. त्यांच्यावर सरदार आणि राजे होते. जर तुम्ही एसावच्या घराण्यातील असता तर तुम्हाला पदवीची आवश्यकता असती, कारण ते अशा प्रकारचे लोक होते. हे लक्षात घेणे मनोरंजक आहे की एसावच्या लोकांकडे, इस्रायल लोकांकडे राजे असण्याच्या खूप आधी राजे होते. खरे तर नंतर इस्रायलचे लोक शमूएलला म्हणतील, पहिले शमूएल याचा 8वा अध्याय 5वं वचन, सर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्याय इन्साफ करावयास आम्हावर एक राजा नेमा. ते म्हणू शकले असते, दक्षिणेकडील आमच्या भावांना अदोमींना राजे आहेत, त्यांच्यासारखे राजे आम्हाला हवे आहेत. यावेळेस आपण उत्पत्ती अध्याय 36 आणि 40 ते 43 ही वचने आपण वाचणार आहोत. एसाव वंशातील सरदारांची नावे, कुळे व राहण्याची ठिकाणे झाली. त्यावरून त्यांची ती नावे ही होत: सरदार तिम्ना, सरदार आल्वा, सरदार यतेत, सरदार अहलीबामा, सरदार एला, सरदार पिनोन, सरदार कनाज, सरदार तेमान, सरदार मिप्सार, सरदार मागदिएल व सरदार इराम. अदोम वंशजांनी जो देश वतन करून घेतला त्यातल्या त्यांच्या राहण्याच्या ठिकाणांप्रमाणे त्यांचे हे सरदार होत. अदोमी लोकांचा मूळ पुरुष एसाव. हा नाकारलेल्या वंशाचा कौटुंबिक इतिहास आहे. जेव्हा प्रकरण शेवटचा सारांश देते तेव्हा ते एसावच्या वंशातून आलेल्या राजपुत्रांची पुन्हा यादी करते. जेव्हा ते एकत्र आले तेव्हा एकमेकांना नमन आणि खरडपट्टी करण्याचे बरेच प्रकार झाले असतील. मला वाटते की तुम्ही अनेकांना येथे भेटू शकाल. तो सरदार आल्वा आहे, तो सरदार तिम्ना आहे आणि राजे, मला शंका आहे की तुम्ही त्यांना भेटण्यासाठी आज जाऊ शकाल का? मानवशास्त्र किंवा वांशिक शास्त्राच्या अभ्यासात रस असलेल्या प्रत्येकासाठी हे एक अतिशय मनोरंजक प्रकरण आहे. यासारख्या प्रकरणाचा शेवट एक कुटुंब इतिहास देतो जो कदाचित इतर कोणत्याही स्रोतापेक्षा खूप मागे पसरलेला आहे. म्हणून हा अध्याय सरदारांच्या यादीने संपतो आणि पुन्हा उल्लेख करतो की त्यांचे वास्तव्य त्यांच्या ताब्यातील भूमीत आहे, जे अदोम आहे. तो अदोमी लोकांचा पिता एसाव आहे. ओबद्या आणि मलाखीच्या भविष्यवाण्यांमध्ये आपण त्याचे कार्य पाहतो. प्रियांनो, हे खूपच उल्लेखनीय आहे आणि आपण दुर्लक्ष करू शकत नाही. आता आपण अध्याय 37 याच्याकडे वळत आहोत आणि या अध्यायामध्ये आपले विषय आहेत: याकोबाच्या कुटुंबातील कलहाचे कारण. दुसरा विषय योसेफाची स्वप्ने. तिसरा विषय याकोब योसेफाला त्याच्या भावांकडे पाठवतो. आणि चौथा विषय योसेफ गुलामगिरीत विकला जातो. अब्राहाम, इसाहक आणि याकोब यांच्या वंशाची कहाणी आपण पुन्हा सुरू करत असताना आपण उत्पत्तीच्या या शेवटच्या भागात चौथ्या उल्लेखनीय व्यक्तीकडे येतो. येथून उत्पत्तीच्या पुस्तकात मध्यवर्ती व्यक्ती योसेफ आहे. जरी आपण अजूनही याकोबाच्या कुटुंबाशी संबंधित आहोत, अब्राहाम किंवा इसाहक किंवा इतर कोणापेक्षा योसेफाला जास्त अध्याय समर्पित आहेत. उत्पत्ती अध्याय 1 ते अध्याय 11 या पहिल्या संपूर्ण काळापेक्षा योसेफाला जास्त अध्याय समर्पित आहेत. यामुळे विचारशील विद्यार्थी थांबून विचार करेल की योसेफाला शास्त्रात इतके महत्त्व का दिले पाहिजे. याची कदाचित अनेक कारणे असतील. एक म्हणजे योसेफाचे जीवन एक चांगले आणि सन्माननीय जीवन आहे. तो फिलिप्पीकरास पत्र 4 अध्याय आणि 8 या वचनामध्ये जिवंत उदाहरण आहे. बंधूंनो, शेवटी इतकेच सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय,
जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्याचे मनन करा. पहा, देवाची इच्छा आहे की आपल्याला जे काही चांगले, सद्गुणी आणि महान आहे ते आपल्यासमोर असावे, आणि योसेफाचे जीवन तसेच आहे. याचे दुसरे कारण आहे, आणि ते एक महान कारण आहे. शास्त्रात असं कोणीही नाही जो त्याच्या व्यक्तिमत्वात आणि अनुभवात योसेफापेक्षा ख्रिस्तासारखा आहे. तरीही नवीन करारात कुठेही योसेफ आपल्याला ख्रिस्ताचे रूप म्हणून दिलेला नाही. तथापि समांतरता अपघाती असू शकत नाही. आपण त्याच्या कथेत पुढे जाताना आपण यापैकी अनेक समांतरांचा उल्लेख करू. किमान 30 आहेत, ज्यांची मी नंतर यादी करेन. तर आता आपण याकोबाच्या वंशाची कहाणी पुन्हा सुरू करू, जो वंश आम्हाला मशिहा, ख्रिस्ताकडे नेणारा वंश आहे. योसेफाची कहाणी सुरू होताच याकोब कनानमध्येच राहतो. आता पुढील मुद्दा आहे याकोबाच्या कुटुंबात भांडणाचे कारण. वाचूया आपण उत्पत्ती याचा 37वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. उत्पत्ती अध्याय 37 वचन 1. याकोब कनान देशात वस्ती करून राहिला. तेथेच त्याचा बापही उपरी म्हणून राहिला होता. याकोब बेतलेहेमाच्या दक्षिणेस खाली गेला आहे आणि हेब्रोनला आला आहे. हे ते ठिकाण आहे जिथे अब्राहमाने आपले घर बनवले होते. हे देवासोबतच्या सहवासाचे ठिकाण आहे. आता आपण वाचूया 37वा अध्याय आणि दुसरं वचन. याकोब वंशाचा वृत्तांत हा. योसेफ 17 वर्षांचा असता आपल्या भावांबरोबर कळप चारीत असे. तो मुलगा आपल्या बापाच्या स्त्रिया बिल्ला व जिल्पा यांच्या मुलांबरोबर असे. तेव्हा त्याने त्यांच्या दुर्वर्तनाविषयीची खबर आपल्या बापास दिली. आपण पाहू शकतो की याकोबाला झालेली मुले खरोखरच समस्या प्रधान मुले होती. अर्थात योसेफ आणि बन्यामीन वगळता. देव त्यांना काय शिकवणार होता ते शिकण्यासाठी या लोकांना बराच वेळ लागला. आता लक्षात घ्या की याकोबापासून योसेफाकडे लक्ष वळते. ही घटना घडली तेव्हा योसेफ फक्त 17 वर्षांचा होता. फक्त किशोरवयीन होता. तो कळपांसह बाहेर असलेल्या मुलांपैकी सर्वात लहान होता. बन्यामीन अजूनही खूप लहान होता. तुम्ही पाहता, आणि तो अजूनही घरी होता. योसेफाने त्याच्या वडिलांना इतर मुलांबद्दल वाईट बातमी दिली. अर्थात त्यांना ते आवडले नाही. मला खात्री आहे की त्यांनी त्याला बडबड म्हटले असेल. वाचूया आपण 37वा अध्याय आणि 3रे वचन. इस्रायल आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफावर फार प्रीती करीत असे, कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने त्यासाठी पायघोळ झगा केला होता. याकोबाला त्याच्याच घरात धडा शिकायला हवा होता. त्याला माहीत होते की आवडत्या भावाला खेळणे कुटुंबात त्रासदायक ठरेल. त्याच्या वडिलांनी मोठ्या भावाला पसंती दिली होती आणि याकोबाला माहीत होते की भेदभाव कसा करावा. पण इथे तोही तेच करतो. आपण त्याच्या भावना समजू शकतो, कारण राहेल ही त्याची खरोखरची पत्नी होती, जिच्यावर तो खरोखरच प्रेम करतो. ती त्याच्या आयुष्यातील एकमेव चांगली गोष्ट होती. आणि योसेफ खरोखरच एक चांगला मुलगा आहे आणि याकोब त्याला खूप प्रेम करतो. हे सर्व खरे असले तरी ते अजूनही निमित्त नाही. त्याने त्याला रंगीबेरंगी झगा बनवायला नको होता. अनेक रंगांचा झगा असे काही भाषांतरात आहे. तसेच आणखी एक संभाव्य भाषांतर बाही असलेला झगा असे असेल, जो लांब बाहीचा झगा असेल. तुम्ही पहा, त्या काळातील सामान्य झग्यात सुमारे 10 फूट लांबीचा कापडाचा एक तुकडा असायचा. ते त्याच्या मध्यभागी एक छिद्र पाडत असत आणि या छिद्रातून डोके चिटकवत असत. कापडाचा अर्धा भाग शरीराच्या पुढच्या भागात आणि अर्धे कापड शरीराच्या मागच्या बाजूला खाली पडत असे. ते कमरेभोवती बांधत असत किंवा बाजूनी शिवत असत आणि तो त्यांचा झगा होत असे. त्यांच्याकडे बाही नव्हत्या, म्हणून कोणत्याही व्यक्तीच्या झग्यात बाही घालणे त्याला इतरांपेक्षा वेगळे करेल आणि निश्चितच विविध रंगाचा झगा त्याला वेगळे करेल. यावेळेस आपण वाचूया उत्पत्ती 37वा अध्याय आणि वचन 4. आपला बाप आपल्या इतर सर्व भावांपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करीतो हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले व त्याच्याशी सलोख्याचे भाषण करीनासे झाले. साहजिकच
भाऊ त्याच्या वडिलांचा आवडता असल्याने त्याचा द्वेष करत होते. ते त्याच्याशी शांतीने बोलूही शकत नव्हते. म्हणून येथे आपल्याला त्या कुटुंबात एक कलह दिसतो. मी तुम्हाला सांगतो, मला कोणाचे कुटुंब आहे याची पर्वा नाही. पाप ते उद्ध्वस्त करेल. पाप जीवन उद्ध्वस्त करते आणि पाप कुटुंबे उद्ध्वस्त करते. पाप समुदाय उद्ध्वस्त करते आणि ते राष्ट्रे उद्ध्वस्त करते. आज आपल्या कुटुंबांमध्ये, शहरांमध्ये आणि राष्ट्रांमध्ये हीच समस्या आहे. फक्त एकच कारण आहे, देव त्याला पाप म्हणतो. तर येथे आपल्याला आढळते की हा मुलगा योसेफ भेदभावाचा विषय आहे. त्याचे वडील त्याच्यावरील प्रेमात भेदभाव करतात. भाऊ त्याच्या विरुद्धच्या द्वेषात भेदभाव करतात. प्रियांनो, पाप किती खोलवर जाऊन कार्य करते हे आपल्याला दिसते. कुटुंबातील कलह देखील मोठी समस्या निर्माण करू शकते. काय आज आपल्या कुटुंबामध्ये काही कलह आहेत काय? जर असले तर त्यांना आम्ही वेळीच अटकाव करतो का? कदाचित आम्ही स्वतःहून काही करू शकणार नाही, परंतु जे आम्ही देवाला अधीन असू तर नक्कीच देव आमच्या जीवनात कार्य करेल आणि सर्व कलह दूर करेल. काय आम्ही देवाला ते स्थान देतो का? आपण विचार करूया. आता आपण येथे थांबू आणि पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी आमच्या प्रत्येकासाठी तुझे संकल्प हिताचे आहेत. आणि वारंवार प्रभूजी आम्हाला या गोष्टी दिसून येतात आणि आम्हाला त्या तुझ्या वचनामध्ये देखील दिसतात. होय प्रभूजी, तू आम्हाला संधी देतोस की आम्ही सुधारावं, आम्ही तुझ्याकडं वळावं, तुझी इच्छा आम्ही जाणून घ्यावी. परंतु प्रभू परमेश्वर देवपा, आम्ही आमच्याच गोष्टीमध्ये व्यस्त राहतो. आम्ही पाहतो आमच्या कुटुंबामध्ये कलह आहे, आमच्या समाजामध्ये कलह आहे, भांडण आहे, वादविवाद आहेत आणि प्रभूजी आम्ही त्याच्यामध्येच अडकून राहतो. परंतु प्रभूजी, तुझी इच्छा नाही की आम्ही या सर्व गोष्टींमध्ये अडकून राहावं. आणि म्हणूनच बापा, ज्या वचनांच्याद्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस त्या प्रत्येक वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. येथून पुढची सर्व वेळ तुझ्या हाती सोपितो आणि या विनंत्या, मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची शांती आपणाबरोबर सदैव असो. उपासना, उपासना
प्रियांनो, आजच्या संदेशातून आपण शिकलो की एसावच्या वंशातून एक मोठे राष्ट्र उभे राहिले. देवाने त्यालाही आशीर्वाद दिला आणि त्याची पिढी वाढवली. या अध्यायातून आपल्याला समजते की देवाची योजना फक्त एका व्यक्तीपुरती मर्यादित नसते, तर ती पिढ्यानपिढ्या चालत राहते. प्रत्येक व्यक्ती देवाच्या योजनेचा एक भाग असतो. आपण हेही शिकतो की देव आपले वचन कधीच विसरत नाही. तो प्रत्येकाच्या जीवनात कार्य करतो आणि त्याच्या योजनेनुसार सर्व काही घडवून आणतो. म्हणून आपणही आपल्या जीवनात देवावर विश्वास ठेवून त्याच्या योजनेवर चालत राहिले पाहिजे. पुढील भागात आपण याकोबाच्या वंशातील पुढील कथा, योसेफाच्या जीवनाची सुरुवात पाहणार आहोत. तोपर्यंत देवाच्या आशीर्वादात राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए. बन्यामीनच्या जन्मावेळी राहेलचा मृत्यू झाला. आजचा प्रश्न, याकोबाने पायगोळ झगा कोणासाठी शिवला होता? ए. रौबेन, बी. बन्यामीन, सी. योसेफ, डी. यहुदा. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय?